जाण्यासाठी कॉस्ट्युम पाहतो बघा. ते ऑपरेशन दिकारे म्हणा भाऊ. जादू वाटतंय जादू. अरे इंक करावं लागलं तर पाणी शिरेल आतमध्ये आणि मग पूर्ण बलून बनेल. चला सुकू मिला. जिजू वळायला घेऊन डायरेक्ट तिकडे. अरे जिजू 4 फीट के ऊपर है. हा बस तू तिकडे. चल उतर दीदी. एवढंच डीप आहे, जास्त डीप नाहीये. तिकडे डीप आहे, इकडे तू जास्त तिकडे. ते पुन्हाच आता होतं ते सगळं. तू ये. हा येते मी. चला तुम्ही. भाई साहेब दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे कोणच नाही. सकाळी भरपूर जण होते त्याच्यामुळे सगळं तर शांत आहे आणि आम्हाला व्यवस्थित असं एन्जॉय करायला मिळत आहे. तर भाई मस्त एक्सपिरियन्स आहे टोटली. मम्मी पण पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये आले सो ते एक आम्हाला बघून खूप छान वाटतंय. मस्त मम्मी फक्त बसली आणि आता तिथपर्यंत मम्मी जाऊन आली ना तर ते बेस्ट आहे. मजा आली गयो. इसको देखो ये गधे को देखो. भाऊ जीजू बघा जीजू. हेलिकॉप्टर बाय. ये थांब ना भाऊ यार माझा फोन आहे. हा इथे एक एक्स्ट्रा प्लेट दे. थँक्यू. इथे आलेली आहे आपली सुरमई थाळी. तिथे पण ऑर्डर केली सुरमई थाळी. तू काय ऑर्डर केलंय? बांगडा. आता ते बोले काटे आहेत ना तुम्ही सांभाळून खा. दिसायला तर छान वाटते एकदम. आता टेस्ट करून बघूया. प्रॉन्स थाळी. वाव. आपल्याला सुट होतं तेच खायचं. हो तेच. बापरे किती गोड बोलली. आता काय करायचं? सांगितले डॉक्टरने टाकायचं जमत नाही जपायला. मी मोठी बच्ची थोडी खाते. मी तर खाणार नाही. हम लोग स्मॉल खाते एकदम. यप्पा यप्पा चल पप्पा सगळे मिळून मारू गप्पा ग बाई मारू गप्पा. ओ ये बाई बांगला ते कसं केलं असं कर बरं. कसं आहे दीदी टेस्ट? कशी फिश छान आहे. जिजू तुम्ही काय ऑर्डर केलंय? चिकन थाळी. चिकन थाळी. प्रत्येकाच्या थाळ्या आता इकडे आलेल्या आहेत. आता प्रत्येकाने एन्जॉय करा. कोबी फ्राय पण मागवले होते. वाव. बांगड्याचं कधी हॉटेलमध्ये खाल्ल्या जात नाही कारण सुरमई जास्त विकल्या जाते आणि प्रॉन्स वगैरे. तो आपण वेगळा विषय मस्त आहे. ओके गाईज आलो आपण जेवण आणि खूप सुंदर जेवण होतं. सो तुम्ही तिथे जाऊन म्हणजे जेवू शकता जर तुम्ही इथे आलात तर. असं काय नाही आणि इतर तर खूपच हॉटेल आहे तुमच्यावर असं काय नाही. सो आता आपण जरा बघूया हा माहोल आहे भाई 6 हॉटेलचा अख्खा. इथे लहान मुलांना खेळायला गार्डनचा एरिया वगैरे पण आहे. असा विषय आहे. एकूणच आतमध्ये एंट्री आहे. मस्त आहे ना हे. एक नंबर आहे. कार पार्किंग वगैरे पण आहेत म्हणजे राहतात आरामात गाड्या. हे पण त्यांनी एक मस्त बनवलेलं आहे. हा ताई आपण जो खालचा एरिया आहे तो पण मस्त बनवलेला आहे ना. हा आणि हा स्विमिंग पूल आहे जिथे आपण मगाशी गेलेलो. प्लस समोर पण आहेत. वरती खालती असे 3-4 रूम खूप आहेत. 3 आहेत. हा तो मोठा आहे. हा आणि वरती पण आहे. आणि हे 2 खाली आणि वरती 2. आपण वरती घेतलंय. ते गार्डन आहे छोटं लहान मुलांसाठी. ही पण अशी जागा आहे बघा बाहेर मस्त. आणि जे सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवला मी तो हा आहे वरतून असा. मस्त आहे ना. अरे चावी तुमच्याकडे आहे ना. यावर अरे चक्कर येईल. आत्ताच जेवलाय. रूम्स नॉर्मल आहेत जेवढी बेसिक गरज आपल्याला लागते. एसी पंखा वगैरे बेड वगैरे तसे रूम नॉर्मल आहेत. हा बघा हा बेड आहे.
इथे असे विंडोज आहेत अख्ख्या आणि त्याच्यातून जो व्ह्यू दिसतो तो दिसतो. नंतर मग समोर TV आहे, AC आहे आणि वरती असा विषय आहे सगळा. अरे पॅन्ट आहे. अच्छा. त्याच्यानंतर हे टॉयलेट बाथरूम आहे. बाल्कनी व्ह्यू. कसं वाटलं मम्मी तुला येऊन इकडे? इकडे खूप भारी फक्त 1.5 दिवस भारीच वाटलं, छान वाटलं. आणि आपण म्हणजे जे आलो ही ट्रिप जी झाली ती एकदम छान झाली. म्हणजे काही असं वाटलंच नाही, त्रास हेक्टिक नाही वाटलं अजून. जेव्हा आपण पैसे खर्च करतो कुठे जाण्याचे ते आपण कसं म्हणजे छान आपल्याला त्याचा फायदा झाला तर बरं वाटतं. छान सोय वगैरे किंवा जेवण वगैरे असू दे, आराम आणि फिरणं हे सगळ्या गोष्टी एकत्रित व्यवस्थित मस्त झाल्या. म्हणजे असं वेस्ट नाही गेलं आल्यासारखं की भाई का आलो असं अजिबात नाही. आणि हेक्टिक तर अजिबात नाही. चलो पॅकिंग लगो, पॅकिंग पे लगो, पॅकिंग पे. तर असा एकूणच रूम आहे मस्त असा, खूप छान. बाहेरून ते सगळं वातावरण दिसतं. अरे मी थांबवलं दिला. सो गाईज 1.5 दिवसाचं फायनली छान मस्त एन्जॉय करून आम्ही निघालो होतो आता मुंबईसाठी. बरोबर 5:30 वाजले संध्याकाळचे. 5 वाजता चेकआउट होतं. सो बरोबर आपण ऑन टाइम आहोत सगळं. सो चलो लेट्स गो. कसा होता एक्सपिरियन्स सगळ्यांचा? जिजू कसं वाटलं तुम्हाला? ऍक्च्युली जिजूनीच आम्हाला फिरवलंय. हा, मम्मी, भाऊ, दीदी एकदम मजा आली. मजा मस्त ना? असं म्हणजे थकल्यासारखं पण नाही वाटत आहे जास्त किंवा काय नाही. फुल फन. आणि सकाळी मेन म्हणजे आपण बीचवर गेलो ना तिकडे सगळ्या गोष्टी आपल्याला एन्जॉय करायला मिळाल्या. म्हणजे तिकडे काहीच कमी नव्हतं. सगळ्या राईड्स A to Z म्हणजे करण्याचा प्रयत्न केला आपण. चलो येताना सनरूफचा आनंद नव्हता घेतला, आता जाताना घेऊया. चलो चलो एक एक नंबर लगाव. सांभाळू ना फक्त. बाबा सगळाच एक्सपिरियन्स मला घ्यायला लावतात तरी पोरं. हळूहळू. अप्रतिम भारी एकदम मस्त. मम्मी पहिल्यांदाच मला वाटत आपली पुण्याई होती आणि तुम्हाला जिजू भेटले. हो ना, तेच आपल्या नशिबाने. उभी राहा अजून प्रॉपर. हा बघ हा पण आला. त्याला काही चैन पडते. एकदम भारी रे मंदार. त्या सीटवर उभं राहिलं ना की अजून फक्त मान सांभाळ. मान इकडे हात लावलाय मी. बस झाला होता. अगं हे बघा बघ अशी आपटलेस तीच मागे. हळूहळू चालेल, काय नाही. कंट्रोल मध्ये ठेव. कंट्रोल मध्ये ठेव काय मान. खाली रोड पण आहे ना दादा इथे बरं. हा इकडे पूर्ण प्लेन रोड आहे ना त्याच्यावर बेटर. अरे अभी क्या अभी खतम नाही होत. भाई कडक रस्ता आहे. झाड किती छान वाटतं. तो पुढे बसला त्याला सनरूफ मध्ये जायला नाही ते पण जाऊ शकते सीटवर उभं राहून. नाही नको जा ना तू पण नको. सीटवर उभी राहून जा. नको आता तर. आणि नंतर आता हे जाणार आता मुंबईचे रस्ते. आप कौन जा रहा है? अयान और दीदी. माझा बेबी कुठे आला? चंद्रूप मध्ये ना आला यार. हाय कर सगळ्यांना हाय कर. हाय अलिबान. बाय बाय अलिबान. है ना? बाय अलिबान. आम्ही परत येऊ. हा मस्त हवा लागते ना यांना. आवडलं यांना. भाई जे रस्ते आहेत ना वळणदार एकदम एकच नंबर वाटतात. डोंगर आणि झाडी आणि ह्या साईडला पण पूर्ण हे आहे खाई टाईप डोंगर वगैरे. एक अर्ध्या पाऊंडाचा सनसेट होईल गाडीचा. म्हणजे सनसेट म्हणजे आता सूर्य मावळेल. स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्यांचा एक प्लांट आहे इकडे. एवढं मोठं आहे बा मॅन्युफॅक्चरिंग. त्याचा मालक कोण आहे? जिंदाल. तो कुठे राहत असेल? तो आहे आता बिग शॉट. अंबानी वगैरे सगळं. बापरे हे म्हणजे कसली आहे जिजू? स्टील मॅन्युफॅक्चरिंग. स्टील मॅन्युफॅक्चरिंग. त्यांची खूप प्लांट असते ना इंडियामध्ये. भाई साहब केवढी मोठी आहे, लांब लचक एकदम. भाऊ काय बोलतो? जिंदाल से दोस्ती करना पडेगा. तो गेट से भगा दे. चला आमचं आता टी ब्रेक इकडे होते. इकडे तर कोणाकोणाला कसा कसा पाहिजे. दूध वगैरे पाहिजे. म्हणजे दूध चालेल. ब्लॅक टी बोललीस तू? ब्लॅक टी मध्ये नसतं.
झाला? झाली ऑर्डर देऊन? तू पण सगळे पिणार ना? हा, मम्मीला फक्त विदाउट शुगर. विदाउट शुगर. तू पिणार आहे चहा? चालेल अशी, पण कोराच्या असतो ना, कोरी. भाऊ तू पिणार आहे चहा? ओके. 1 तास 16 मिनिटं, म्हणजे 1.25 तास. इकडे 1.25 तास दाखवतात, अजून आपल्याला 1.25 तास लागणार, म्हणजे अजून 3 तास पकडून चालू आहे आपण, म्हणजे जायला घरी. दीदी तर 1.5 तासात पोहोचे, 1.25 तासात. चला ठीक आहे, पण एकंदरीत खूप भारी वाटलं. जिजू आता गेले तिकडे चहा वगैरे सांगायला. जाने के टाइम इच्छा थी वो अभी पूरी हो रही है. पूरी हो गई. जाने के टाइम. वाओ सो ब्यूटीफुल. इधर भी चाहे कुछ भी हो जाए, लेकिन मैच रुकनी नहीं चाहिए. ऐसे अभी पीछे है ना बंदे की मैच चल रही है. काय मग काय बोलतोस? भाई फाइनल है आज, चाहे आंधी आए या तूफान आ जाए, मैच तो देखे ही रहेंगे. रोहित शर्मा ने 6 मारलेला आहे भाई, दिल खुश हो गया. आता स्टार्ट झाली? आता जस्ट. आणि आपला 252चा टार्गेट आहे. ओके. अरे बस एवढाच? स्टेडियम मोठा आहे ना. ओके ओके. मुंबईचा स्टेडियम.